आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमधील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आणि याची ऑडिओ क्लिप न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। पाहूयात याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्र केसरीची सिकंदरची कुस्ती वादात, पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा सिकंदरला फटका। पंच मारुती सातव यांना पोलिसाची धमकी। महाराष्ट्र केसरीतल्या माती गटातल्या फायनलची कुस्ती वादात सापडली आहे। पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यातल्या कुस्तीच्या वेळेला महेंद्र यांना चुकीचे गुण दिल्याचा आरोप पंच मारुती सातव यांच्यावर करण्यात आलाय। या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। या कुस्तीत पंचगिरीचा फटका बसल्याची कबुली सिकंदर शेखने दिली आहे। आम्ही दात मागितलेली होती तेव्हा आम्हाला फ्रंट साईडचा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि जेव्हा आमचा कोच बोलला की 4 पॉईंट नाही आहे तेव्हा कोचला आम्हाला आमचं काय बोलू दिलेलं नाही, तिथून माघारी करण्यात आलं। दुसरीकडे या कुस्तीमध्ये पंचांचं काम करणाऱ्या मारुती सातव यांना पोलीस कर्मचारी असलेल्या संग्राम कांबळे यांना धमकी दिल्याचा ऑडिओ चांगलाच व्हायरल झालाय। हॅलो हॅलो हा कोण मारुती सातव पंच बोलताय काय? हो बोला की। तुम्हाला मुलगा आहे का मुलगी आहे? मुलगा आहे। त्या मुलग्याच्या डोक्यावर हात घेऊन शपथ घेऊन सांगा की तुम्ही दिलेलं न्यायदान योग्य होतं का चुकीचं होतं? कांबळे पैलवान वस्ताद तुम्ही मी- इतके दिवस ऐका, पंचगिरी ऐका, करताय। ऐका सांगतो, ऐका आता आमचं ऐकायचं तुम्ही। तुमचं ऐकलं, काल बघितलं निर्णय किती दिला तुम्ही तो हा निर्णय दिला जो चुकीचा दिला तुम्ही। पहिली गोष्ट दबावाला बळी पडून दिलेला आहे, हे पण सगळ्यांना कोणाच्या तुम्ही दबावाला? मान्य करा। कुणाच्या दबावाला कुणाच्या बापाला ते घाबरत नाही मी। कुणाच्या बाबाला घाबरताय ते सगळ्यांना बघितलंय, जगानं बघितलंय। योग्य अहो, नाही पंचगिरी करायची तर योग्य पद्धतीने केली पाहिजे होती तुम्ही, पण तुम्ही दबावाला बळी पडून तो निर्णय दिला। जिथं 2 पॉईंट होतं तिथं 4 पॉईंट दिलं तुम्ही। तुम्हाला एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स पंच आहे तुम्ही, आणि तुम्ही जर अशी चूक करताय त्या पैलवाना सिकंदरवर किती मोठा अन्याय झाला हे तुम्हाला दिसलं नाही का सांगा? कुस्तीच्या वेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयानं सिकंदरवर अन्याय झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। ह्याच पैलवानाला नाही, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही पैलवानाला खेळायची ताकद आहे त्याची आता सध्याला। आता आव्हान आहे त्याचं, कुठं बी कुणी बी महाराष्ट्रात तर कोण खेळतच नाही सोडा आता, आणि खेळणार असलं तर बी खेळायला तयार आहे आता सुद्धा। एवढी विनंती आमची की आमच्यावर अन्याय हितनं होऊन पुढं, आणि झालाही आता तुम्ही निभरून काढा आमचा अन्याय। सिकंदर महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार होता। पंचांच्या वादग्रस्त गुणांमुळे सिकंदरचा पराभव झाल्यानं कुस्तीप्रेमींना चटका लागलाय। पंचांचा तो निर्णय आणि त्यातून निर्माण झालेला वाद एवढ्यात शमणार नाही असं दिसतंय। येत्या काळात यावरून आंदोलनं होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। वैभव सोनवणेसह ज्ञानेश्वर काळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अनेकदा अपशब्द वापरून अडचणीमध्ये येतात आणि यावेळीही संजय राऊतांनी नवा वाद निर्माण केलेला आहे। कारण केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत बोलताना राऊतांची जीभ घसरली आणि त्यानंतर राणेंकडून देखील संजय राऊतांना जशास तसं उत्तर देण्यात आलं। सर सीएम संजय राऊतांनी उच्चारलेला शब्द आम्ही बीप केला, कारण ही असली असभ्य आणि टपोरी भाषा कुणीही वापरत नाही। मात्र संजय राऊतांनी तो असभ्य शब्द वापरला। पत्रकारांनी संजय राऊतांना नारायण राणेंविषयी प्रश्न विचारला, मात्र त्यांना त्या प्रश्नावर उत्तर द्यायचं नव्हतं। संजय राऊत नो कमेंट्स असं म्हणू शकले असते, पण संजय राऊतांनी असंसदीय शब्दाचा वापर केला। पत्रकारांनी नेमकं काय विचारलं आणि संजय राऊतांनी काय उत्तर दिलं, पुन्हा ऐका। काल नारायण राणे भांडूपमध्ये होते, त्यावेळेस त्यांनी एक आरोप केलेला आहे की सर सीएम सर सीएम सर सीएम केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे हे तिघेही आक्रमक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत।
राजकीय प्रतिस्पर्ध्याचा कमी शब्दात जास्तीत जास्त समाचार घेण्यासाठी राणे कुटुंब ओळखलं जातं. नारायण राणेंविषयी अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊतांवर राणे कुटुंबानं हल्लाबोल केला नसता तरच नबल. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांना माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत असते. न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नेत्यांची वक्तव्य क्षणात व्हायरल होतात. मात्र संजय राऊतांनी वापरलेली ही भाषा कोणतंही कुटुंब त्यांच्या घरात बसून टीव्हीवर पाहू शकत नाही. राजकीय नेते अनेकांचं प्रेरणास्थानही असतात. त्यामुळे राजकीय नेत्यांनी वक्तव्य करताना भान राखणं गरजेचं आहे. आणि संजय राऊतांनी तर भान राखून तारतम्य दाखवण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाओसच्या दौऱ्यावरती गेलेले, तर इकडे मुंबईमध्ये संजय राऊतांनी हल्लाबोल केला. दाओसला जाण्यापेक्षा गुजरातला जाऊन राज्यातून गेलेले उद्योग परत आणा असा टोला संजय राऊतांनी लगावला. तर केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी देखील संजय राऊतांच्या टोल्याला जशास तसं उत्तर दिलं. दाओसमध्ये पोहोचले मुख्यमंत्री. संजय राऊतांची आरोपांची जंत्री. दाओसमधले करार कसे होते ते आम्हाला माहिती आहेत. गुजरातला गेलेल्या कंपन्या परत आणा. ते तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेले ते आधी आणा. संजय राऊतांनी लगावला टोला. राज्यात गुंतवणुकीचं पर्व, सत्ताधाऱ्यांचं उत्तर. राज्यात मोठी परदेशी गुंतवणूक आणून उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती वाढावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला पोहोचलेत. तर इकडे मुंबईत संजय राऊतांनी नेहमीच्या शैलीत शाब्दिक हल्ले चढवले. दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहिती आहे. तिथे जगभरातून राज्यकर्ते येऊन करार करतात. त्यानंतर कराराचे मोठे आकडे सांगितले जातात. मात्र किती कोटींचे करार केले ते राज्यकर्ते सिद्ध करू शकलेले नाहीत असा नवा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला. दाओसमधून काय येते आम्हाला माहीत नाही, पण इथे तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळून नेले ते आधी आणा. मिहानमधून, महाराष्ट्रातल्या इतर भागातून, एअरबस, वेदांत, फॉक्सकॉन किंवा असे अनेक 2 लाख कोटीच्या वरचे गुंतवणूक ही तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ती आधी घेऊन आलात तर तुमच्या दाऊदचा जाण्याला अर्थ आहे. दाऊसमधले करार कसे होते ते आम्हाला माहिती आहेत. फॉक्सकॉन, वेदांता, ड्रग्स पार्क असेल किंवा एअरबस प्रकल्पावरून विरोधक सातत्यानं सरकारवर टीका करतात. तर दाओस दौऱ्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी केलेली टीका म्हणजे निव्वळ पोटशूळ असल्याचा चिमटा सत्ताधाऱ्यांनी काढला. हा प्रश्न आधी संजय राऊतांना विचारला पाहिजे की ते गुजरातला का गेले प्रकल्प. मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ते गेले, हे काही दाखवू शकले नाही. आता दावोसला सन्माननीय मुख्यमंत्री गेलेत. निश्चितपणाने महाराष्ट्रामध्ये भरीव त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट 100% येईल अशा प्रकारचा समस्त महाराष्ट्राला विश्वास आहे. राज्यात नवे मोठे उद्योग येऊन रोजगार वाढावा यासाठी प्रत्येक राज्य सरकार प्रयत्न करत असतं, तर विरोधी पक्ष राज्य सरकारच्या धोरणावर टीका करत असतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्यातून सरकारच्या हाती काय लागतं यावर पुढील राजकीय घडामोडी घडतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दाओस दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटच नव्हे तर प्रमोद जठारांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट सवाल विचारलाय. 5 वर्षांपूर्वी आलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं नेमकं काय झालं असा सवाल प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. आणि याच निमित्तानं शिवसेना ठाकरे गटानंही टीका करण्याची संधी साधून घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दाओस दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रमोद जठारांनी रिफायनरीच्या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दाओसला जाण्याऐवजी गुजरातला गेलेले प्रकल्प आणण्याचा टोला लगावला होता. तर आता एकनाथ शिंदेंसोबत सरकारमध्ये असलेल्या भाजपनंही रिफायनरीच्या मुद्द्यावरून सवाल विचारलाय. रिफायनरीचा प्रकल्प पूर्णत्वाला गेला तरच जगातल्या उद्योजकांचा विश्वास बसेल असा मुद्दा प्रमोद जठारांनी उपस्थित केला. जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर
परदेशातनं येणाऱ्या अनेक प्रकल्पाच्या मालकांना शाश्वती होईल की महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रकल्प नेला तर 5 वर्षाच्या आत तो सुरू होईल, हा विश्वास द्यायचा असेल तर माननीय मुख्यमंत्री साहेब रिफायनरीचा राजापूरमधला रत्नागिरीतला प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा, तर दाहोसवाले सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रमोद जठारांनी मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि रिफायनरीवरून सवाल विचारल्यानं शिवसेना ठाकरे गटाला चांगल्याच गुदगुल्या झाल्या. टीकेची आयती संधी ठाकरे गटानं साधून घेतली. मी तुम्हाला आज सांगतो की भारतीय जनता पार्टीला कुठलाही नाणारचा प्रकल्प आणायचा नाहीये, बारसूचा प्रकल्प आणायचा नाही. मी त्यावेळेला विधान केलं होतं, आजही करतो. भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त शिवसेनेला बदनाम करायचं आहे, शिवसेनेबद्दल त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचा आहे. त्यामुळं यांच्याकडून काही होणार नाही, तो नाणार पण होणार नाही आणि बारसू पण होणार नाही. हा केवळ राजकारणाचा फंडा आहे. एक लक्षात घ्या, आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे दावोसला गेले तरी आहेत. आधीचे मुख्यमंत्री असे काही गेलेले मला आठवत नाहीत. मला वाटतं त्यांचे मंत्रीच जात होते. आणि आज जेव्हा मुख्यमंत्री तिथे जात आहेत, माननीय उद्योग मंत्री सुद्धा ऑलरेडी तिथे गेलेले आहेत, तर महाराष्ट्रासाठी चांगली कामं करायचं आणि एक चांगला लोकांसाठी रोजगार घेऊन येण्याचा प्रयत्नही करतायत. प्रमोद जठारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल विचारल्यानं बाळासाहेबांची शिवसेना पक्षानंही त्यांची भूमिका परखडपणे मांडली. कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होणार आहे. हजारो बेरोजगारांना यामुळे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी मार्गी लागतो याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी झालेल्या छापेमारीनंतर सोमवारी किरीट सोमय्या कोल्हापुरामध्ये पोहोचले आणि यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीवरती हल्लाबोल केला. पण ते एवढ्यावरच थांबले नाही. त्यांनी मुश्रीफांच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. मुश्रीफ बहाणा, शरद पवारांवर निशाणा. किरीट सोमय्यांचे पवारांवर आरोप. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावा की हसन मुश्रीफचं विधान मला मान्य आहे. सप्टेंबर 2021 मध्ये पवारांच्या सांगण्यावरून रोखलं. शरद पवारांनी आदेश दिले होते त्यावेळी मला जेलमध्ये टाकलं होतं. सोमय्यांना एनसीपीचंही रोखठोक प्रत्युत्तर. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ ईडीच्या फेऱ्यात अडकले. असं असतानाच किरीट सोमय्यांनी सोमवारी कोल्हापूर गाठत मुश्रीफांवर घणाघात केला. मुश्रीफांनी या कारवाईवरून ठराविक धर्मियांनाच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला होता. याच मुद्द्यावरून सोमय्यांनी मुश्रीफांच्या आडून थेट पवारांवर निशाणा साधलाय. शरद पवारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सांगावा की हसन मुश्रीफचं विधान मला मान्य आहे. पैसे चोरताना, घोटाळा करताना त्यावेळी तुम्हाला धर्म नव्हता आठवला, आता तुम्हाला धर्म आठवतात. सोमय्या इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात सप्टेंबर 2021 मध्ये मला पवारांच्या सांगण्यावरून कराडमध्ये रोखलं असा आरोप केलाय. तसंच या प्रकरणाच्या चौकशीतून सगळं सत्य समोर येईल असा इशाराही सोमय्यांनी दिला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील होते आणि हसन मिया मुश्रीफनी सांगितलं त्यांना आंबेमाताच्या दर्शनाला जाऊ देऊ नका, महालक्ष्मीच्या दर्शनाला. त्यावेळी शरद पवारांनी आदेश दिले होते, त्यावेळी मला जेलमध्ये टाकलं होतं. सोमय्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जोरदार उत्तर देण्यात आलं. ज्या झाडाला फळं आहेत ना त्यालाच मारलं जातं. तसंच आहे की जर त्यांना कोणाची भीती वाटत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच भीती वाटते या पुढच्या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये. आम्ही किरीट सोमय्यांना नॉन प्लसच धरतो, व्हेरी ऑनेस्टली. तेच बोलत राहतील, आम्ही इथून ऐकून तिथून सोडून देऊ बस. एकंदरीतच हसन मुश्रीफांच्या आडून पुन्हा एकदा सोमय्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला लक्ष केलं. त्यामुळे सोमय्या विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून ज्ञानेश्वर साळोखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यामध्ये पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक की धर्मवीरचा वाद उफाळून आलेला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त झालेल्या पोस्टरबाजीचं डेक्कनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वराज्य रक्षकच पोस्टर लावत खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंच्या हस्ते भला मोठा पुष्पहारही घातला. तर दुसरीकडे विश्व हिंदू मराठा संघानं धर्मवीरचं पोस्टर लावून जुन्याच वादाला नव्यानं फोडणी दिली. स्वराज्य रक्षक की धर्मवीर? स्वराज्याभिषेक सोहळा दिनी पोस्टरबाजी. नवी विशेषणं, नवा वाद. निवडणुकांच्या तोंडावर वादाला साद. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्वराज्याभिषेक सोहळा दिनाच्या पवित्र दिवशी पुण्यात पोस्टरबाजीचं पेव फुटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं डेक्कनच्या संभाजी स्मारक परिसरात पोस्टरबाजी केली. भाजपनं धर्मवीर छत्रपतींच्या नावानं येरवड्यात उड्डाणपुलाचं उद्घाटन करून राष्ट्रवादीला डिवचलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं डेक्कनच्या संभाजी स्मारक परिसरात स्वराज्य रक्षकच्या नावानं पोस्टरबाजी केली. इतकंच नाही तर स्वराज्य रक्षक मालिका फेम खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पाचारण करून छत्रपतींच्या पुतळ्याला क्रेन लावून भला मोठा पुष्पहार सुद्धा घातला. की छत्रपतींच्या विषयामध्ये विनाकारण राजकारण हा त्यामध्ये येऊ नये. कोणत्याही पक्षाचा आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण इतिहासाकडे निरक्षर विवेक बुद्धीनं पाहिलं तर या महापुरुषांनी या मातीसाठी जी सेवा केली, या स्वराज्यासाठी जे त्यांनी योगदान दिलं, जे बलिदान केलं, या सगळ्याला उचित न्याय दिला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसनं शक्तीप्रदर्शन करण्याच्या आधी विश्व हिंदू मराठा संघानं याच स्मारक परिसरात धर्मवीरचा भला मोठा पुष्परूपी बोर्ड लावला होता. कोणी काहीही म्हणा, आम्ही छत्रपतींना धर्मवीरच म्हणणार, असं या हिंदुत्ववादी संघटनेचं म्हणणं होतं. मिलिंद एकबोटे यांच्याशी संलग्न असलेले भूषण वरपे ही संघटना चालवतात. आता माझं एकच सांगणं आहे की अजित पवारांचं का स्टेटमेंट आहे, ते स्वराज्य रक्षक म्हणू शकतात, आम्ही कोणाला या गोष्टीला अडवू शकत नाही, पण हिंदुस्थानातील सर्व हिंदू बांधव उल्लेख करतात. पण राजकीय नेते मात्र त्यांच्या स्वार्थासाठी कोणत्या तरी एका विशेषणावर अडून बसतात. त्यामुळे वाद होऊन नेत्यांच्या मताची बेरीज होते, मात्र सार्वजनिक संवादाची वजाबाकी होते एवढं मात्र नक्की. महाराजांना असं राजकीय पक्षांनी वाटून घेणं त्यांना अत्यंत चुकीचं वाटतंय. अशासाठी की महाराज हे सर्वांचे होते, म्हणून त्यांच्या नावावरनं राजकारण करणं हे कदापि जनता खपून घेणार नाही, हेच आता यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये आणखी काय काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावरती पाहायला मिळते. राजस्थानमध्ये सातत्यानं पारा घसरतोय. माउंट आबूमध्ये तब्बल -6 तापमानाची नोंद करण्यात आली. माउंट आबूमध्ये पारा घसरल्यानं सर्वत्र बर्फाळ वातावरण झालेलं होतं. उत्तर भारतामध्ये वाढलेलं धुकं आणि थंडीमुळे रेल्वे गाड्यांच्या दळणवळणावरती परिणाम झालेला आहे. कानपूरमध्ये अनेक ट्रेन थंडी आणि धुक्यामुळे रद्द झालेल्या आहेत. प्रवाशांना थंडीमध्ये कुडकुडत रेल्वेची वाट पाहत बसावं लागतंय. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडते. दिल्लीमध्ये थंडगार वारे वाहत असताना दिल्लीकर अक्षरशः कुडकुडतायत. कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे आणि या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं सर्व वाहनांचा वेगही मंदावलाय. हैदराबादच्या तेलंगणामध्ये पतंग फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. पतंगाचं वेड जुनं असून अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जाते, त्यामुळे यंदा देखील मोठ्या उत्साहात पतंगबाजी केली जात दिसते. संक्रांतीच्या पतंगोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली होती आणि दिवसभर शहरामध्ये डीजेच्या जोरावर आवाजात पतंगाला ढील देण्यात आलेली होती. जोशीमठ मध्ये सातत्यानं जमीन खचतीये. जोशीमठ इथे जमीन दर दिवशी सातत्यानं खचतेय. तर जोशीमठ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी घरं वाचवण्यासाठी यज्ञांचं आयोजन केलेलं आहे.
जोशी मठाची जमीन ही दिवसेंदिवस खचत चाललेली आहे आणि जोशी मठाच्या भागात राहण्याचा धोका अद्याप टळलेला नाहीये. भूस्खलनग्रस्त जोशी मठातील हॉटेलचं तोडकाम सुरू आहे. जोशी मठमध्ये आणखी 2 हॉटेल्स धोकादायकरित्या झुकलेत, त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार ऑक्सिजन मास्क घालून आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन दिल्ली विधानसभेमध्ये पोहोचले. दिल्लीतील लोक विषारी हवेनं मरत असल्याचं भाजप आमदारांनी म्हटलंय. तामिळनाडूमध्ये पोंगल सणात बैल नियंत्रणाचा लोकप्रिय आणि पारंपरिक खेळ जल्लीकट्टूचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जल्लीकट्टूमध्ये सहभागी होणारे बैल हे विशेष जातीचे असतात. वर्षभर पौष्टिक आहार देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण या बैलांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली आहे. हरियाणामधील गुरुग्राममध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या पोलिसांच्या एरवी समोरून येणाऱ्या स्विफ्ट वाहनाला धडक दिली. या अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे, तर त्याचवेळी कारमधील 5 जण जखमी झाले. महाराष्ट्र केसरीमध्ये मातीवरच्या कुस्तीतील अंतिम फेरीमध्ये सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार सातव यांनी स्पर्धा अध्यक्षांकडे केलेली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. मालेगावात राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. दरम्यान सटाणा रोड मोसम चौफुलीवरती पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. पालकमंत्री दादा भुसे यांचा संपर्क कार्यालय आणि बंगल्याकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. सक्ती कर्जवसुली थांबवण्याची मागणी करत मालेगावात शेतकऱ्यांनी बिऱ्हाड मोर्चा काढला. राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली हे शेतकरी दादा भुसे यांच्या घरावर धडकणार होते. पोलिसांनी त्यांना अडवत ईदगाह मैदानावरती त्यांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा कुकडेल भागामध्ये खोदकाम करताना शिवलिंग, चबुतरा आणि पादुका आढळून आलेल्या आहेत आणि यासोबतच पाडळदा गावामध्ये जुने घराचं बांधकाम करत असताना पुरातन तोफा आढळून आलेल्या आहेत आणि या पुरातन वस्तू पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केलेली होती. औरंगाबाद शहरामधील बीड बायपास इथल्या संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील आणि MIT कॉलेज जवळील रस्त्याची आणि पुलांची कामं गेल्या बऱ्याच वर्षांपासून रखडली आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. मावळ तालुक्यामध्ये जखमी अवस्थेमध्ये बिबट्या आढळल्यानं गावामध्ये दहशत पसरलेली होती. मावळ विभागाला ही बाब कळताच त्यांनी बिबट्याला जेरबंद केलं. या बिबट्याला उपचारांसाठी पुण्यामध्ये हलवण्यात आलेलं आहे. बाईक स्वार रस्त्यामध्ये अडवून लूट करणाऱ्यांना लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि त्यांच्याकडून 43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. लातूरच्या निलंगा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामधील अतिक्रमणांवरती धडक कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये हे अतिक्रमण काढण्यात आलं. बीड शहरातील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारत परिसरामध्ये महापुरुषांचे प्रस्तावित पुतळे तत्काळ उभारण्यात यावेत अशी मागणी करण्यात येते आणि त्यासाठी आंदोलकांनी मावळ्यांचा वेश करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या इंद्रावती नदीवर मोठ्या पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि या पुलाच्या बांधकामाविरोधात छत्तीसगडच्या हद्दीतील हजारो आदिवासी रस्त्यावर उतरलेले होते. खनिज संपत्तीची लूट करण्यासाठी या पुलाचं बांधकाम होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणारा संकेत सरगर आणि त्याचे मार्गदर्शक मयूर सिंहासने शासनानं जाहीर केलेल्या मदतीपासून वंचित असल्याचं समोर आलंय. केंद्रासोबतच सरकार, महापालिका, जिल्हा परिषद, राजकीय नेते यांनी बक्षिसांच्या घोषणांची नुसती लयलूट केलेली आहे. मात्र गेल्या 6 महिन्यात यातील कोणतंही आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. नागरिकांमध्ये हेल्मेट विषयी जनजागृती व्हावी यासाठी वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं महिला हेल्मेट बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. शहरामधील बसस्थानक बाबासाहेब आंबेडकर चौक, पाटणी चौक मार्गे ही महिला हेल्मेट रॅली निघाली. या हेल्मेट बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी देखील सहभाग घेतलेला होता. किल्ले शिवनेरीवरील हत्ती बुरुज ढासळल्यानं गड किल्ल्यांचं संरक्षण आणि देखभाल दुरुस्ती कोण करणार असा सवाल उपस्थित केला जातोय. सरकारनं उद्ध्वस्त होणारा शिवनेरी किल्ला वाचवावा
अन्यथा त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार उरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा 342वा राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. गडपूजन, जगदीश्वर आणि शिरकाई देवीच्या पूजनानं या सोहळ्याची सुरुवात आणि त्यानंतर राज सदरेवरती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात पालखीची मिरवणूकही निघाली. स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा तुळापूर इथे 343वा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. स्थानिक आमदार अशोक पवार यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. अमरावती न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मात्र संपूर्ण दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. हेडलाइन्स. प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. सीएम एकनाथ शिंदे दाओसमध्ये दाखल. WEF परिषदेमध्ये होणार सहभागी. महाराष्ट्रामध्ये अधिकाधिक परकीय गुंतवणूक आणण्याचं असणार लक्ष्य. दाओसला जाण्यापेक्षा गुजरातला गेलेल्या कंपन्या परत आणा. मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर संजय राऊतांची टीका. राज्यात गुंतवणूक पर्व सुरू. सत्ताधाऱ्यांचं राऊतांना उत्तर. बीएमसीचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची ईडीकडून 4 तास चौकशी. कोविड काळात बनावट कागदपत्र देणाऱ्यांची माहिती पोलिसांना दिली. चौकशीनंतर चहल यांचं वक्तव्य. मुंबईमधल्या प्रभाग रचनेवरती उद्या पुन्हा सुनावणी. प्रभागाची संख्या 236 वरून 227 करण्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाला ठाकरेंच्या पक्षाचं कोर्टात आव्हान. पुण्यामध्ये पुन्हा बॅनरबाजी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य रक्षकचे बॅनर तर विश्व हिंदू मराठा संघानं लावला धर्मवीरचा बोर्ड. वाशिम जिल्ह्यामधील मंगरुळपीरमध्ये औरंगजेबाचा फोटो झळकावणाऱ्या दोघांना अटक. हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका. राज्यामधील पदवीधर शिक्षक मतदारसंघातील लढती ठरल्या. नाशिकमध्ये तिरंगी, नागपुरात चौरंगी लढत. औरंगाबाद कोकणामध्ये सत्ताधारी विरोधक आमने सामने. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी. मुंबई पोलीस दलामधील शिपायांना धमकावल्याची तक्रार. महिलेच्या विनयभंगाचा आरोप असणाऱ्या एसपी विशाल ढुमेंची जामिनावर सुटका. औरंगाबादमधील घटनेमुळे पोलिसांना शर्मेनं मान खाली घालण्याची वेळ. दुधामध्ये घातक केमिकलची भेसळ करणाऱ्या टोळीला पंढरपुरातून अटक. दूध भेसळीचं राज्यव्यापी रॅकेट असल्याचा संशय. फुटपाथ वरील फेरीवाल्यांचं अतिक्रमण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाला सवाल. आणि मुंबईत सोन्याच्या दराचा नवा उच्चांक. 24 कॅरेट सोन्याचा दर पोहोचला 58,610 रुपयांवर. आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. नाशिक पदवीधर मतदारसंघामधील लढतीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे आणि 2 अपक्ष उमेदवार रिंगणात असून इथे तिरंगी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपनं अद्याप कुणालाही पाठिंबा जाहीर केला नसल्यामुळे लढतीमधील सस्पेन्स कायम आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघातील लढतींचं चित्र आता स्पष्ट झालंय. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आणि सुभाष जंगले या तिघांमध्ये निवडणुकीचा सामना रंगणार. खरं तर अर्ज भरण्याच्या दिवसापासून या निवडणुकीत राजकीय नाट्याला सुरुवात झाली. सत्यजित तांबेंच्या बंडखोरीनंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि पाठिंब्याची मागणी केली. त्यामुळे शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चा सुरू झाली. पण मवियाच्या वाटणीत ही जागा काँग्रेसची असल्यानं काँग्रेसच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. दरम्यान उमेदवारीविषयी मवियाचा घोळ कायम असताना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्या. तर इकडे माजी मंत्री बबनराव घोलपांनी अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली. त्यामुळे या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला. मी त्या खोटं बोलत होत्या, 1 लाख मतं नोंदवली वगैरे वगैरे. आम्ही त्याच्या संदर्भात बोललोय परंतु आता नंतर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की आता आम्ही नंतर निर्णय घेऊ आणि कोणाला द्यायचं ते आम्ही 3 पक्षाची माणसं मिळून आम्ही निर्णय घेऊ असं म्हणून आम्ही बाहेर निघालो. बबनराव घोलपांच्या मागणीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघातल्या उमेदवारावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षात मतभेद असल्याचं समोर आलं. एकीकडे बबनराव घोलपाने सुभाष जंगलेंना पाठिंब्याची मागणी केली तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला. मी आमच्या माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली. राऊत साहेबांनी आत्ताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे. नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे, अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे, माननीय आमचे जयंत पाटील साहेबांशी चर्चा आहे. नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही. पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल तर महाविकास आघाडी जनता देईल. नाशिक पदवीधर निवडणूक तिरंगी होणार असली तरी मविया आणि भाजपनं कुणालाही अधिकृतपणे पाठिंब्याची घोषणा केली नाही. पण भाजपकडून सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र या दोन्ही बाजूंच्या घोषणेनंतर लढतीचं चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वंचित आघाडीची उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युतीची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलेली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची चर्चा सुरू असतानाच वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस विश्वासघातकी पक्ष असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे. बघा, त्यांचे प्रयत्न असे चालले आहेत की या युतीमध्ये काँग्रेसही यावं आणि राष्ट्रवादी यावं असं त्यांचा प्रयत्न चाललाय. आणि मी त्यांना असं पहिल्या 2 भेटीमध्येच त्यांना असं मी सांगितलं की काँग्रेसवरती भरोसा ठेवू नका. आता राहिला फक्त असणारा एनसीपीचा इश्यू जो आहे त्याच्यामुळे त्यांना मी म्हटलं येणार असेल एनसीपी तर ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी आहे. 2019च्या निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये आघाडीची बोलणी झाली होती. मात्र जागांवरून ती आघाडी होऊ शकली नाही. आंबेडकरांनी अवास्तव जागांची मागणी केल्याचा दावा त्यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. तर पडलेल्या जागांवर बोळवण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. पृथ्वीराज चव्हाण असणारा खोटारडा नंबर 1 माणिकराव ठाकरे आणि ते दोघेही माझ्याकडे आले की आम्ही असणारं तुमचं नाव सजेस्ट करतो मंत्रिमंडळासाठी, आम्हाला एनसीपी बरोबर लढायचं आहे. म्हटलं तुम्हाला मी युतीत पाहिजे की नको हे पहिल्यांदा सांगा. नाही ते म्हटले आम्हाला युतीत नको आहे, आम्हाला युती तोडायची आहे, आपली युती करायचं म्हणून त्यामध्ये आहे. ही बाब असणारं पृथ्वीराज बाबा लपवतात आहेत म्हणून मी त्यांना खोटारडा म्हणतोय. कधी खोटं बोललो किंवा काही केलं तरी मला सांगितलं तर बरं होईल. पण माझे त्यांचे संबंध चांगले आहेत. आम्ही त्यांना खासदार करायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना त्यांची राजकीय खेळी काही वेगळी होती. त्यांना फक्त ते सर्व विरोधी पक्षांना शिवाय देण्याशिवाय दुसरं त्याचं काही काम नसतं.
माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी आता तरी आमच्यावर काही जमलं नाही, राष्ट्रवादीबरोबर जमलं तर शिवसेनेबद्दल त्यांनी जमवावं. 2019च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका बसला होता. अनेक मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांची वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत होता. आता उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. मात्र आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केल्यामुळे मवियात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजकीय शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि वंचित नेते प्रकाश आंबेडकरांची चर्चाही झाली आहे. मात्र ती चर्चा केवळ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं आणि त्यामुळे या संभाव्य युतीविषयी तर्कवितर्क लावले जातात. राज्यात शिवशक्ती भीमशक्तीची चर्चा सुरू असताना आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यामुळे या संभाव्य युतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दोन्ही पक्षातील युतीची बोलणी केवळ मुंबई महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. मी तुम्हाला ओपन सांगितले की समुद्र किती मोठा किती खोल आहे. 227 पैकी 100 जागा तर अशाच मोकळ्या आहेत. तुमची बोलणी फक्त महानगरपालिका मुंबईसाठी सुरू आहे का पुढच्या सगळ्या? आता तर होणार, इमिजिएटली होणार ते असं कॉर्पोरेशन्स होतील ना मुंबई. हा, आता फक्त कॉर्पोरेशन ओव्हरऑल चाललंय. खरं तर शिवसेनेतील आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरणं तयार झाली आहेत. या पार्श्वभूमीवर नवे राजकीय मित्र जोडण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. आजवर सत्ताधारी आणि विरोधकांपासून अंतर राखून असलेल्या प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. काही दिवसांपूर्वी या दोन्ही नेत्यांमध्ये मुंबईतील एका हॉटेलमध्ये चर्चाही झाली होती. अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. नाही, मी त्याच्यात जाऊ नाही शकत कारण त्या कुठच्याही बैठकीत मी नसतो. मी ह्या कामांमध्ये. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. 40 आमदार आणि 13 खासदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शह देण्याची उद्धव ठाकरेंची खेळी आहे. खरं तर ही संभाव्य युती आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र ती केवळ मुंबई महापालिकेपुरती मर्यादित असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय. त्यामुळे या संभाव्य शिवशक्ती भीमशक्ती युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची सोमवारी तब्बल 4 तास ईडीकडून चौकशी झाली. पण या चौकशीवरून राज्यात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतंय. कारण चौकशी चहल यांची झाली असली तरी मात्र निशाण्यावरती संजय राऊत असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. इक्बाल सिंग चहल यांची ईडी चौकशी. सोमय्यांकडून महाविकास आघाडीची झाडाझडती. चहलांवर दबाव होता, सोमय्यांचा आरोप. बदनामीसाठी कलकलाट, राऊतांचा निशाणा. कोरोना काळामध्ये मुंबईतील कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केल्यानंतर या प्रकरणी सोमवारी ईडीकडून इक्बाल सिंग चहल यांची 4 तास चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर बोलताना इक्बाल सिंग चहल यांनी ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं. जे काही इन्फॉर्मेशन प्रवर्तन निर्देशालयाने ईडीने मला विचारलेली आहे ते देणं माझी ड्युटी आहे, बंधनकारक आहे. त्याप्रमाणे आज हे सर माहिती क्वेश्चनरनुसार त्यांना द्यायला आलो होतो. ते माहिती त्यांच्या मी सुपूर्द केली आहे आणि त्यांना मी हे सुद्धा विनंती केली आहे ईडीला की यापुढे सुद्धा त्यांना जर काही ॲडिशनल माहिती लागली तर आम्ही पूर्ण ॲडिशनल माहिती सुद्धा देऊ आणि आम्ही पूर्ण सहकार्य करू.
मुंबई महापालिका आयुक्तांची या प्रकरणामध्ये चौकशी होत असली तरी तक्रार असलेल्या किरीट सोमय्यांनी मात्र या आडून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय. आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर कागदपत्र न देण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. चहल एक अधिकारी आहेत आणि हे जे इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज आहेत, कोर्टाने आदेश दिला, एस्प्लेनेट कोर्टाने, मुंबई पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात FIR केली. या 5 संस्थांनी महापालिकेकडे माहिती मागितली. आता कुणाच्या दबावामुळे महापालिका देत नव्हती. किरीट सोमय्या सातत्यानं महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैरी झाडतायत. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सोमय्यांवर टीकास्त्र डागलंय. सत्ताधारी विरोधकांच्या बदनामीसाठी कलकलाट करत असल्याचा घणाघात राऊतांनी केला. तुमच्या हातात सत्ता आहे, केंद्रीय तपास यंत्रणा आहे, म्हणून खोटी प्रकरणं निर्माण करायच्या, बदनामीच्या मोहिमा राबवायच्या, बाकी काय आहे? ज्या प्रकारचा हल्लाबोल सुरू आहे, कलकलाट मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत प्रेत तरंगली नाहीत. करोनाग्रस्तांची प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो, प्राण वाचवू शकलो, हे उद्धव ठाकरे यांचे यश आहे. एकंदरीतच आधी मुंबई महापालिकेच्या कारभारावर टीका करणारे किरीट सोमय्या आता मुंबई महापालिकेच्या आयुक्तांचा बचाव करताना दिसत आहेत आणि त्याचवेळी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर मात्र सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता चहल यांच्या चौकशीपासून सुरू झालेलं हे प्रकरण पुढे सुजित पाटकर आणि त्यानंतर संजय राऊतांपर्यंत येऊन ठेपतं का? इक्बाल सिंग चहल यांच्या चौकशीनंतर पालिकेतील आणखी कोणत्या अधिकाऱ्यांची चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारची कोंडी करणाऱ्या अजित पवारांनी केसरकरांना उत्तर दिलेलं आहे. अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा ही लवकरच पूर्ण करणार असल्याचं शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी सांगितलं. अजित पवार ज्या सूचना देतात त्या आम्ही पाळतो आणि त्यानुसार लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं केसरकर म्हणालेले आहेत आणि ते सावंतवाडीत बोलत होते. मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चर्चा. केसरकरांकडून मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत. अजित पवारांची मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छा पूर्ण होणार. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना प्रतीक्षा आहे. जशी सत्ताधारी आमदारांना प्रतीक्षा आहे तशी विरोधी पक्षनेते अजित पवारही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी. गेल्या 2 महिन्यांपासून वेगवेगळ्या व्यासपीठांवरून अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही असा सवाल केला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीही विस्तार होत नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी सरकारवर टीका केली होती. एवढं 165 आमदारांचं पाठबळ त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्तानं मिळालेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याच्या करता का घाबरतायत? कुणी यांना थांबवलंय? कुठं घोडं पेंड खातंय? हे पण राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. अधिवेशनातही अजित पवारांनी इच्छुकांच्या जखमांवरील खपल्या काढण्याची एकही संधी सोडली नाही. गोगावले साहेब, काय आता आपला ते सूट शिवून आणलेला कधी घालायचा? काय त्यांना विचारा. मी तर सांगून ठेवलंय की राज्यपालांना ते गोगावले साहेबांचा शपथविधी असेल, कुठेही मी दुनियेत असलो तरी शपथविधीला जाणार आहे. काय अभिनंदन करतोय? मला तुम्हाला अभिनंदन करायचंय. अजित पवारांचे टोमणे ऐकून बेजार झालेल्या सत्ताधाऱ्यांनी आता शेवटी अजित पवारांच्या इच्छेखातर मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचं शिक्षण मंत्री केसरकरांनी सांगितलं. त्यांची इच्छा जी आहे विस्तार मंत्रिमंडळाचा हवा लवकरच पूर्ण करणार, कारण अजितदादांनी सांगितलं ते सगळं आम्ही ऐकतो आणि त्याच्यामुळे त्यांनी जी ही सूचना दिली त्याचं लवकरच त्याचं सुद्धा पालन होईल. केसरकरांनी मंत्रिमंडळ विस्ताराची इच्छापूर्ती करणार असल्याचं सांगितलं असलं तरी मंत्रिमंडळ विस्ताराची निश्चित तारीख सांगितलेली नाही. मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा हे येत्या काळातले कार्यक्रम पाहता
मंत्रिमंडळ विस्तार नजीकच्या काळात तरी होईल अशी खात्री देता येत नाही. सिंधुदुर्गहून भारत केसरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परत येऊ. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये दरवर्षाप्रमाणे यंदाही राजपथावरती देशाची आणि संस्कृतीची झलक पाहायला मिळणार आहे. यासोबतच भव्य परेडही पाहायला मिळणार आहे. भारतीय सैन्य दल, नौदल आणि हवाई दलाच्या पथकांची जोरदार तालीम राजपथावरती पाहायला मिळते. राजस्थानमध्ये सातत्यानं पारा घसरतोय आणि माउंट आबूमध्ये तब्बल -6 तापमानाची नोंद करण्यात आली. माउंट आबूमध्ये पारा घसरल्यानं सर्वत्र बर्फाळ वातावरण झालेलं होतं. उत्तर भारतामध्ये वाढलेलं धुकं आणि थंडीमुळे रेल्वे गाड्यांच्या दळणवळणावरती परिणाम झालेला आहे. कानपूरमध्ये अनेक ट्रेन आणि धुक्यामुळे रद्द झालेल्या आहेत. प्रवाशांना थंडीमध्ये कुडकुडत रेल्वेची वाट पाहत बसावं लागतंय. दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये सध्या कडाक्याची थंडी पडते. दिल्लीमध्ये गार वारे वाहत असताना दिल्लीकर अक्षरशः कुडकुडतायत. कडाक्याच्या थंडीमध्ये दिल्ली, NCR सह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर पसरली आहे आणि या धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं सर्व वाहनांचा वेगही मंदावलाय. हैदराबादच्या तेलंगणामध्ये पतंग फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. पतंगाचं वेड जुनं असून अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. त्यामुळे यंदा देखील मोठ्या उत्साहात पतंगबाजी केली जाताना दिसते. संक्रांतीच्या पतंगोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली होती आणि दिवसभर शहरामध्ये डीजेच्या जोरावर आवाजात पतंगाला देण्यात आलेली होती. जोशी मठ मध्ये सातत्यानं जमीन खचतीये. जोशी मठ इथे जमीन दर दिवशी सातत्यानं खचतेय. तर जोशी मठ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी राहती घरं वाचवण्यासाठी यज्ञांचं आयोजन केलेलं आहे. जोशी मठाची जमीन ही दिवसेंदिवस खचत चाललेली आहे आणि जोशी मठाच्या भागात राहणाऱ्यांचा धोका अद्याप टळलेला नाहीये. भूस्खलनग्रस्त जोशी मठातील हॉटेलचं तोडकाम सुरू आहे. जोशी मठमध्ये 2 हॉटेल्स धोकादायकरित्या झुकलेत. त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. दिल्ली विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. भाजपचे आमदार ऑक्सिजन मास्क घालून आणि ऑक्सिजन सिलेंडर घेऊन दिल्ली विधानसभेमध्ये पोहोचले. दिल्लीतील लोक विषारी हवेनं मरत असल्याचं भाजप आमदारांनी म्हटलंय. तामिळनाडूमध्ये पोंगल सणादरम्यान बैल नियंत्रणाचा लोकप्रिय आणि पारंपरिक खेळ जल्लीकट्टूचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जल्लीकट्टूमध्ये सहभागी होणारे हे विशेष जातीचे असतात. वर्षभर पौष्टिक आहार देऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण घेणाऱ्या बैलांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आलेली आहे. हरियाणामधील गुरुग्राममध्ये चुकीच्या बाजूने येणाऱ्या पोलिसांच्या एरवी व्हॅननं समोरून येणाऱ्या स्विफ्ट वाहनाला धडक दिली. या अपघातात 6 महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे. तर त्याचवेळी मधील 5 जण जखमी झाले. महाराष्ट्र केसरीमध्ये मातीच्या कुस्तीतील अंतिम फेरीमध्ये सिकंदर विरोधात 4 गुण दिल्यानं पंच मारुती सातव यांना धमकी. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. नोकरी आणि कामधंद्यानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या लोकांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगानं RVM अर्थात रिमोट वोटिंग मशीनचा पर्याय पुढे आणलाय. मात्र विरोधी पक्षांना या प्रणालीला विरोध केलेला आहे आणि त्यामुळे यावरून राजकारण रंगण्याची देखील शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून RVM वर चर्चा. स्थलांतरितांना मिळणार मतदानाची संधी. विरोधकांचा रिमोट वोटिंग मशीनला विरोध. नोकरी आणि कामधंद्यासाठी इतर शहरं आणि राज्यात राहणाऱ्यांना विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीत मतदान करता यावं म्हणून निवडणूक आयोगानं रिमोट इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा पर्याय आणला. त्यामुळे स्थलांतरित झालेल्या ठिकाणी मतदानासाठी नोंदणी न करताही मतदानाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मतदानावेळी स्थलांतरित मतदारांसाठी खास RVM सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. RVM सेंटरवर मतदाराला त्याच्या मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करता येणार आहे. एकाच वेळी 72 मतदार संघासाठी मतदान करण्याची सुविधा या मशीनमध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं या रिमोट वोटिंग मशीनची निर्मिती केली आहे. या RVMला केंद्रातील विरोधी पक्षांनी विरोध केला. की EVM कॅन बी हॅक्ड ही नवीन पद्धत आली, कारण का तो अमेरिकेत बसणार किंवा माझ्यासारखा असणारा मुंबईत मतदान आहे आणि मी प्रचाराला असताना बाहेर कुठेतरी आहे, तिकडनं मी जर मतदान करणार असेल आणि ते मतदान होणार असेल तर मग हॅकर्स याच्या अगोदर हॅकिंग करत होते हे सिद्ध होते. RVM मध्ये अनेक त्रुटी असल्याचा दावा विरोधक करतायत. ही प्रणाली अपूर्ण असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. रिमोट वोटिंग मशीनवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसनं रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यात 16 पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. या सगळ्यांनी RVM प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय. घर बसून मतदान करण्याच्या पद्धतीमध्ये कदाचित बोगस वोटिंग किंवा मयत झालेले व्यक्ती आज सुद्धा मतदान यादीमध्ये किमान 25% लोक हे मयत झालेले असतात, सोडून गेलेले असतात. तर अशा लोकांच्या नावाने सुद्धा मतदान होणार नाही, याची दक्षता नेमकी काय घेतली जाणार हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. नोकरी आणि कामधंद्यासाठी घरदार सोडून इतर शहरात राहणाऱ्यांची संख्या जवळपास 45 कोटींच्या घरात आहे. मात्र त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून निवडणूक आयोगानं ही प्रणाली विकसित केली आहे. मात्र त्यावरून आता राजकारण सुरू झालंय. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं देशभरातील राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आलं होतं, खास करून रिमोट मतदान प्रणालीची माहिती देण्याकरता आणि त्याचं प्रात्यक्षिक देण्याकरता. मात्र या बैठकीमध्ये बहुतांश राजकीय पक्षांनी या प्रणालीला विरोध केलेला आहे. यापूर्वीच विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं आहे की या प्रणालीला आमचा विरोध आहे. त्यामुळे आजची ही बैठक अयशस्वी होते का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट नरेंद्रसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली तर सामन्याच्या ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.